हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हाला खरं सांगू का? याआधी असं पटकन कुठे जायचं असेल ना, म्हणजे कुठली मीटिंग असेल, कुणाला भेटायला जायचं असेल, तर अगदी माझी त्रेधा तिरपीट उडायची. कारण मला अगदी नो मेकअप लुक हवा असायचा, नॅचरल ग्लो हवा असायचा. मग दही बेसन म्हणा, चंदनाचा फेस पॅक म्हणा, माझी खूप तारांबळ उडायची. पण आता हे माझ्यासाठी अगदी सोपं झालंय, कारण माझ्याकडे अशी 3 प्रॉडक्ट्स आहेत, ज्यामुळे झटकन मेकअप होईल आणि मी हे कुठेही कॅरी करू शकते. ही 3 प्रॉडक्ट्स म्हणजे फेसेस कॅनडा स्ट्रोब स्किन केअर कॉम्बो, म्हणजे तुमचा ग्लो मास्क आणि फाउंडेशन यांचं एक परफेक्ट कॉम्बिनेशन. स्टेप 1 म्हणजे हायड्रेशन, आणि त्यासाठी मी लावणार आहे हे स्ट्रोब सिरम. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि हायल्युरॉनिक ऍसिड असल्यामुळे स्किनला छान ट्रीटमेंट मिळते. हे खूप छान ब्लेंड होतं. हे सिरम डीप हायड्रेशन देतं, जसं आपलं दही देतं, पण स्मेल आणि स्टिकीनेस शिवाय. यानंतर मी लावते फेसेस कॅनडाचं हे सीसी टिंट. हे कम्प्लिटली गेम चेंजर आहे. हेवी फाउंडेशन सारखं अजिबात नाही. हे नॅचरली डार्क स्पॉट्स ब्लर करतं आणि क्लीन गर्ल लुक देतं. एकदम प्युअर बसंत ग्लो. तुम्ही इथे बघू शकता, खरंच डार्क स्पॉट्स ब्लर झालेत आणि मेकअप सुद्धा पॅची झालेला नाहीये. आणि माझं अतिशय आवडतं प्रॉडक्ट म्हणजे ही फेसेस कॅनडाची कम्फी मॅट वाव लिपस्टिक. माझा शेड आहे कोकोआ क्रश. हे 3 in 1 प्रॉडक्ट आहे. मी लिपस्टिक म्हणून तर वापरतेच, पण ब्लश आणि आय शॅडोज म्हणून सुद्धा याचा वापर करते. ही सुपर कम्फी तर आहे, शिवाय ट्रान्सफर प्रूफ सुद्धा आहे. मी झाले रेडी. हा मेकअप घेऊन मी भर दुपारी उन्हातून गेले होते, पण मेकअप अजिबात हल्ला नाही. स्किन ग्लोईंग दिसत होती, इव्हन टोन दिसत होता, स्पॉट्स ब्लर झाले होते आणि फक्त 2 मिनिटात हा मेकअप झाला. या एप्रिलच्या उन्हाळ्यात हेवी घरगुती पॅक पेक्षा कूलिंग इफेक्ट देणारी ही प्रॉडक्ट्स नक्कीच यूज करा. तुम्हाला जर ही 3 प्रॉडक्ट्स हवी असतील तर मी टॅग केलेली आहेत, इथूनही तुम्ही बाय करू शकता, किंवा पर्पल, नायका, फ्लिपकार्ट, अमेझॉन वरून सुद्धा घेऊ शकता. बाय.